म्हणतात, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. ज्याला विद्या घेण्याचीच ओढ नाही त्याला मानव कसं म्हणायचं. दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया ही जयापाशी सद्गुण नाही त्यास मानव म्हणावे का. तर असा विद्यावंत सद्गुणी मानव या महाराष्ट्रामध्ये असावा. महाराष्ट्रातला प्रत्येक जण असा असावा आणि प्रत्येकीने असा वसा घ्यावा की मी असा महाराष्ट्र घडवणार आहे. माझ्या सुपुत्रातून, माझ्या बंधूमध्ये, माझ्या पतीमध्ये हा स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाईंनी घातला. एक सुंदर साथ या दाम्पत्याने एकमेकांना दिली. हे कुणा एकाचं स्वप्न नव्हतंच, त्या दोघांचंही स्वप्न होतं. ते जितकं महात्मा ज्योतिराव फुलांचं होतं तितकंच सावित्री आईचं होतं. आणि म्हणूनच हा सगळा प्रवास पुन्हा एकदा अनुभवणं हे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय प्रेरक असणार आहे. खरं तर मालिकांचं क्षेत्र हे TRPचं मनोरंजनाचं क्षेत्र, पण त्याचबरोबर प्रबोधनाची सुद्धा खूप मोठी ताकद या माध्यमामध्ये आहे. आणि कुठेतरी या मालिकेच्या निमित्ताने हे दोन्हीही साधलं जाणार आहे. ही मालिका रंजकही असणार आहे आणि तितकीच उद्बोधक सुद्धा असणार आहे. अशी एक मालिका साकार करणं हे एक मोठं शिवधनुष्य आहे, एक मोठं स्वप्न आहे. ते ज्यांनी पाहिलं, ज्यांच्यापासून या स्वप्नाची सुरुवात झाली ते डॉक्टर अमोल कोल्हे या संपूर्ण मालिकेचं कथाबीज त्यांचं आहे. त्यात निर्मातेही आहेत आणि मुख्य भूमिकाही साकारत आहेत. मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि हा संपूर्ण प्रवास आज एका मोठ्या टप्प्यावर येऊन पुढच्या प्रवासाची सुरुवात होतीये. पण त्याची रुजवात कुठे झाली, कशी सुरुवात झाली हे जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर अनेक वर्षांचं स्वप्न होतं आणि ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे हे वाटत होतं. म्हणजे मी मनापासून ऋणी आहे सतीश सरांचं यासाठी की जेव्हा काही वर्षांपूर्वी मी ही मालिका करायची अशी एक भूमिका एका वाहिनीकडे व्यक्त केली होती, तेव्हा मला असं सांगण्यात आलं होतं की हे दाखवायचं नसतं, याची काही गरज नाही. आणि त्यानंतर कुठेतरी असं एक मन खट्टू झालं होतं की हे कधीच घडणार नाही का, ही गोष्ट कधीच येऊ शकणार नाही आहे का. आणि त्यामध्ये मी सतीश सरांचा मनापासून त्यासाठी ऋणी आहे की अचानक मला फोन आला आणि मला विचारलं की आपण याविषयी काही करू शकतो का. आणि खूपदा हो नाही हो नाही हो नाही हो नाही करत मला स्वतःला एक खरं तर डाऊट होता की मी एवढा वेळ देऊ शकेन का. ते फार हुशारीने त्यांनी अटी पण त्यामध्ये ठेवल्या होत्या. आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही याचं नरेशन केलं तेव्हा ही गोष्ट बऱ्यापैकी स्पष्ट होत गेली. आणि यामध्ये दुसऱ्या एका माणसाचं कन्व्हिक्शन, म्हणजे आजकाल मॅनिफेस्टेशन वगैरे अशा काही गोष्टींविषयी खूप जण बोलतात, ते म्हणजे अभिजित खाडेंचं आहे. कारण अनेकदा जेव्हा जेव्हा असं होत होतं की अरे जमेल की नाही, तेव्हा हा माणूस होता प्रत्येक वेळी सांगणार नाही जमणार आहे जमणार आहे. ते कुठपर्यंत आलं आहे. आणि या दोन माणसांमुळे खरं तर जगदंब क्रिएशन्सला ही संधी मिळते. आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षांनंतर 2008ला पहिल्यांदा यश म्हणजे काय असतं हे मला कळलं. ते स्टार प्रवाहामुळे कळलं, ते राजा शिवछत्रपती मालिकेमुळे कळलं. आणि आता ज्या पद्धतीनं मालिका बनते, मी ठामपणे सांगू इच्छितो की यशाची नवीन व्याख्या काय असते ते मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतून या पुढच्या काळात दिसेल. निश्चितपणे अवघा महाराष्ट्र ज्यांना छत्रपती शिवरायांच्या, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिलं, त्यानंतर छत्रपती शंभूराजांच्या भूमिकेत पाहिलं, असा कलाकार महात्मा ज्योतिराव फुले साकारणार आणि तेही स्टार प्रवाहासाठी, ही निश्चितच आम्हा सगळ्या रसिकांच्या खूप अपेक्षा उंचावणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला वाटतं आपण सगळ्यात आधी या मालिकेचा प्रोमो पाहूया आणि मग पुढील टप्प्याकडे वळूया. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा व्हायला काही हरकत नाही. नक्कीच ही झलक पाहिल्यानंतर मालिकेविषयीची उत्सुकता तर वाढलेली आहेच, पण आता डॉक्टर अमोल कोल्हे सर ज्याप्रमाणे म्हणाले की या मालिकेच्या यशाची कुठेतरी खात्री नक्कीच हा प्रोमो देतो.
स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी नेहमीच दर्जेदार कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन येत असते. आपली संस्कृती आणि तिचा प्रवाह अखंडित राहावा यासाठी मालिका आणि ही वाहिनी आपापल्या पद्धतीने कायम योगदान देत आलेली आहे. राजा शिवछत्रपतीसारख्या मालिकेने या वाहिनीचा शुभारंभ झाला आणि तिथपासून यशाची चढती कमान राहिलेली आहे. तर त्यातला एक नवा अध्याय ही मालिका रचेल यात काहीच शंका नाही. मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सतीश राजवाडे सरांना मंचावर येण्याची विनंती करते. स्टार प्रवाहाचे बिझनेस आहे. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अभिजित खाडे यांनाही मंचावर येण्याची विनंती करते आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना विनंती करते की आपण दोघांनाही या ठिकाणी सन्मानित करावं. ...2026ची दमदार सुरुवात 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता या मालिकेचं गारुड अवघ्या मराठी रसिकांवरती असणार आहे. आणि या निमित्ताने अर्थातच सतीश सर आपले विचार ऐकायला आवडतात. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे दरवेळीप्रमाणे तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन येता, त्यामुळे मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून आभार मानतो तुमच्या सर्वांचे. आणि मी फार वेळ घेणार नाही बोलायला, कारण का आपण ज्याच्यासाठी उत्सुक आहोत तो भाग मलाही बघायचा आहे तुमच्यासोबत. पण इतकंच सांगेन की मगाशी अमोल सर म्हणाले की कोणीतरी त्यांना म्हणाला की अशा गोष्टी सांगता येत नाहीत, पण आम्हाला स्टार प्रवाहामध्ये असं वाटतं की अशा गोष्टीच सांगायला हव्या. आणि महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी ज्या कारणामुळे स्टार प्रवाह झालेली आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की अशा मालिका दाखवणंसुद्धा स्टार प्रवाह अभिमान मानतं की अशा गोष्टीसुद्धा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि आमचा अनुभव असा आहे की असं सशक्त विषय रसिक प्रेक्षकांपर्यंत मांडल्यानंतर ते त्याचं सोनं करतात. त्यामुळे थँक्यू अमोल सर की तुम्ही आमच्यासोबत ह्या मालिकेबद्दल आहात. आणि माझी अख्खी स्टार प्रवाहाची टीम, ज्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याशिवाय आम्ही हे शिवधनुष्य उचलू शकलो नसतो, त्याचा एक रिप्रेझेंटेशन अभिजित करतो आहे. बाकी माझी सगळी टीम इथे बसली आहे, सोनालीपासनं, समृद्धीपासनं, हितेशपासनं सगळेच. त्यामुळे थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे आपण ह्या अशा सगळ्या कलाकृती रसिक प्रेक्षकांपर्यंत मांडू शकतो. थँक्स लॉट. आभारी आहे सर. आणि मी अभिजित सरांनाही विनंती करेन 2 शब्द, कारण आधीच फंबल होणार आहेत म्हणून मी तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. हा विषय जेव्हा करायचं ठरलं, म्हणजे असं वाटलं की हा करूया, मी सतीश सरांकडे मी अप्रोच झालो की सर इतकंच माहिती आहे की शेणमारा खाल्ला आहे, पण एका म्हणजे त्या स्त्रीचं आणि ज्योतिबांचं 50 वर्षाचा संसार आहे सर, ह्या दृष्टीने आपण बघूया का. आणि त्यांनी मला सांगितलं ठीक आहे PPT बनव. आणि ह्याच्या आधी मी मस्करी करायचो की काय कामाला जाऊन पाट्या टाकाव्या लागतात तर PPT कराव्या लागतात. अजून काय काय सांगेल नाही, पण ते खूप इम्पॉर्टंट होतं की एखादी PPT करणं किंवा तो विषय मांडणं त्या कमी स्लाईड्समध्ये. तेव्हा कळलं की बापरे आपल्याला केवढं काम करायचं आहे. आणि एक नाव मी इथे घेऊ इच्छितो ज्यांनी मला तेव्हा खूप मदत केली डेटा कलेक्ट करायला, विषय समजवायला आणि सरांपर्यंत सशक्तपणे पोहोचवायला. ज्या माणसाने मदत केली, आज ती हयात नाही आहे, प्राध्यापक हरी नरके सर आहेत. आणि त्यानंतर मग सगळं कन्व्हिक्शनचं भाग जसं म्हटलं की सरांना ते आवडलं आणि मग आम्ही अप्रोच केलं अमोल सरांना ते आवडलं. आणि त्यांनी जे पहिल्यांदा लिहून आणलं, मग आम्हाला कोणालाच खात्री नव्हती, म्हणजे माहीत नव्हतं काय येणार आहे आमच्यासमोर. बट त्यांनी जे काय लिहून आणलं आणि जे आम्ही फक्त एवढंच ब्रीफ दिलं होतं सर, तो संसार, आणि त्यांनी अक्षरशः तो शब्दात मांडला होता. आम्हाला एपिसोड दिसत होते
आणि तेव्हाच वाटलं होतं की हे वर्क होणार आहे आणि हे आपण केलं पाहिजे. आणि त्यानंतरचा स्ट्रगल सतीश सरांनी अख्खं 1-2 वर्ष लागलीत आम्हाला तो स्ट्रगल करायला. बट नाव दॅट इज हिअर, वी आर हिअर. आणि थँक्यू सो मच. आणि अमोल सरांनी जे काय दिलं आहे, आपण जे ट्रान्सलेट करतो फ्रॉम स्क्रिप्ट टू स्क्रीन, तुम्ही आता बघालच सगळे. थँक्यू सो मच. फार वर्षांनी एका मालिकेचा असा भव्य दिव्य सेट बघायला मिळतोय अमोल सर. खरंच म्हणजे इथे आल्यानंतर अक्षरशः त्या काळात ट्रान्सपोर्ट होतोय प्रत्येक माणूस. आणि अशा विषयाला अशा मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा विश्वास आणि पाठबळाची फार गरज असते. त्यामुळे थँक्यू सो मच अमोल सर पुन्हा एकदा की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवून हे भव्य दिव्य सेट उभारून हा एक भव्य दिव्य शो आपण रसिक प्रेक्षकासमोर आणतो. थँक्स लॉट. मी सगळ्यांना 1 मिनिट मंचावरती थांबण्याची विनंती करते. एक विशेष सत्कार आपण करूया. पहिल्यांदाच कदाचित अशा पद्धतीने मालिकेचा पहिला भाग आपण प्रेक्षकांसमवेत पाहतो आहोत आणि त्यासाठी मटा कल्चर क्लबचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. तर मी त्या सगळ्यांच्या वतीने कल्याणी खोसे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन हा सन्मान स्वीकारावा. मी म्हटलं तसं अनेक सावित्रीच्या लेकी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या. आणि ज्येष्ठांपासून ते विद्यार्थिनींपर्यंत, सिग्नल शाळेतल्या विद्यार्थिनींपर्यंत सगळ्यांना आपण या ठिकाणी घेऊन आलात, त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद. यानंतर पुढच्या टप्प्याकडे वळण्याआधी आपण मालिकेची आणखी एक झलक या ठिकाणी पाहूया. प्रोमो 2 प्लीज. काय गसावी 2 ताटा कशा पाहिजे राधा येणार म्हणजे त्या सोनाराची सोन आहे ग. वय माझी मैत्री. अगं तिचा नवरा तर सकाळी 7 चावून मेला की. सती जाणार आहे म्हण ती. सती सती म्हणजे अगेंडात देताना नवऱ्या संगत चितेवर बायकोला बी बसवतात. म्हणजे राधाला जिवंत जाळणं. पैसा प्रथाच आहे बघ तशी. हे थांबवता येणार नाही. धर्माच्या विरोधात कोण जाणार आहे. प्रथा थांबवता येणार नाही काय म्हणा. आता कोतवालच काय ते करू शकत. अगं कुठं निघालीस. त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. मुहूर्ताची वेळ झाली. सती मातेला अग्निवेदीवर चढवा. सावित्री आई सावित्री आई सावित्री आई तुझ्या पायी हो सावित्री आई. माझी मैत्रीसाठी जाणार नाही. दिवसे पाटील सांभाळा लेखीला. लाड खरी इथं नाही. तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातून. उजळ पिढ्या उभी एवढंच त्यांना सहन नाही झालं वय. आणि माझ्या राधाला जिवंत जायला निघाला.
फौजदार आणि कोतवाल यांना वर्दी कोणी दिली? द्या. शास्त्री ताबडतोब थांबवाय. कायद्याने सतीप्रथा बंदी आहे माहितीये ना? शाबास सावित्री, पापाची धनी नव्हशील तू. ज्याचा जीव वाचवणं पाप आहे तर ते पाप मान्य आहे मला. दिली आशा जगायला थांबवाय सगळं. मामचा सुखावला. सावित्री मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. नवी मालिका 5 जानेवारी पासून फक्त स्टार प्रवाहवर. छोट्या सावित्रीचं इतकं तेजस्वी दर्शन घेतल्यानंतर मी मोठ्या सावित्री आईला मंचावरती आमंत्रित करते आहे. मधुराणी गोखले, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. बोलायचंय? बापरे, आत्ता धडधड आहे, हुरहुर आहे. पहिला एपिसोड बघायचा आहे, त्याची उत्सुकता आहे. फार बोलणार नाही. कायम असं वाटत राहिलं की टेलिव्हिजन माध्यम हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हा जो एक चौकोनी बॉक्स आपल्या घराघरात बसवलेला आहे तो मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रबोधनाचं काम करणं त्यांनी जास्त गरजेचं आहे. आणि असं काहीतरी व्हावं आणि आपण त्याचा एक छोटा का होईना भाग व्हावं अशी इच्छा अनेक वर्ष मनात आहे. आणि अमोलनी मगाशी शब्द वापरला तसं ती मॅनिफेस्ट झाली या सगळ्या रूपानी. आणि ती ज्यांच्यामुळे मॅनिफेस्ट झाली ते स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम, सतीश, अभिजित आणि अख्खे सगळी टीम, आणि जगदंबा आणि त्यांच्या मागे उभे असलेले डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यांची संपूर्ण टीम. मी मनापासून आभार मानते या सगळ्यांचे. आभारी आहे, ऋणी आहे. आणि मोठी जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत ती पेलण्यासाठी. तेव्हा आपल्या सर्वांना नमन करते. धन्यवाद. आई ते सावित्री आई अरे बाबा, असा प्रश्न पण आहे. नाही प्रश्न नाही. असा जो प्रवास होतो आहे, आम्हाला खूप आनंद आहे त्याचा आणि खूप खूप शुभेच्छा. मी 2 मिनिटं मंचावरती थांबण्याची विनंती करते एवढ्यासाठी की आता जसं म्हटलं गेलं की हा नोहे एकल्याचा खेळ, अनेकांचा हातभार याला लागलेला आहे. तर यातले जे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया प्रेक्षकांसमोर मंचावरती येण्याची विनंती करते. आमचे संशोधन सल्लागार राजाराम सूर्यवंशी आणि अर्थातच प्रताप गंगावणे सर, जरा जोरदार टाळ्या, कारण हे सगळं साकार करण्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. कथा डॉक्टर अमोल कोल्हे यांची. कथा विस्तार थोडीशी जबाबदारी मी सांभाळते आहे, डॉक्टर समीरा गुजर. पटकथा पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे आणि लतिका सावंत. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात लतिका सावंत यांचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर इतके सुंदर प्रभावी संवाद, आत्ता ज्या संवादाला इथल्या इथे तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी प्रतिसाद दिलात ते अगदी काय हुकमी एक्का म्हणावे असे प्रताप गंगावणे सर. आज ते उपस्थित नाही आहेत पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे क्रिएटिव्ह डायरेक्टर पुन्हा एकदा एक हुकमी एक्का सचिन गद्रे सर. निर्मिती पश्चात प्रमुख आकाश चौरसिया. ऑनलाईन एडिटर अनुप चौरसिया. पार्श्वसंगीताची जबाबदारी अतिशय सुंदर, आत्ता अंगावर जो काही काटा आपण अनुभवला त्या संगीताने समीहन राहुल खाडे आणि तेजस काळे. त्याचबरोबर ध्वनिमुद्रक गणेश जाधव. कार्यकारी निर्माता वैभव पाटील. हा संपूर्ण काळ उभा करत असताना इतक्या सुंदर वेशभूषा पौर्णिमा ओक. आज पौर्णिमा ओक उपस्थित नाही आहेत पण त्यांच्या सहाय्यक वर्षा सानप यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. अतिशय सुंदर छायाचित्रण पप्पू साहू. आमचे संकलक अमेय गोडकर. व्हिज्युअल इफेक्ट्स JMVFX स्टुडिओ राहुल बोरसे आणि तन्वीर काजळेकर. आज या सेटची टूर आपण अनुभवली, तो किती सुंदर आहे हे तुमच्या प्रतिक्रियांमधून कळतं आहे. त्या सगळ्याला हे ज्यांनी स्वप्न हे साकार केलं, आमचे कला दिग्दर्शक प्रसन्न कारखानीस, आमचे कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी सर,
त्यांचे सहाय्यक कला दिग्दर्शक प्रसन्न कारखानीस आणि गिरीश पाटील सर. जरा जोरदार टाळ सेट तुम्हाला आवडलाय ना. आमचे रंगभूषाकार राहुल सुरते, सुदर्शन कुलाबकर आणि एक अतिशय महत्त्वाचं नाव या संपूर्ण प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड डॉक्टर घनश्याम राव. त्यानंतर कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक कार्तिक केंढे, सहदिग्दर्शक भारत पारणे. हे सगळे या मालिकेचे शिल्पकार आहेत आणि यांच्या म्हणजे जिथून सुरुवात होते मालिकेचा निर्माता हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. ती जबाबदारी सांभाळणारे अर्थातच डॉक्टर अमोल कोल्हे सर, त्याचबरोबर सोनाली साळवेराव आणि विलास सावंत काका. विलास सावंत सर. आमचे सहनिर्माते स्वप्नील गायकवाड, संदेश आभाळे आणि प्रफुल्ल तावरे सर आणि सुधीर मुंगसे सर. आज या ठिकाणी सुधीर सर उपस्थित आहेत. मी त्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर आमंत्रित करते. ही सगळी मान्यवर मंडळी आहेत. या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत असणारी मंडळी आहेत, मातब्बर आहेत, पण घरची आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान आत्ता आपण या ठिकाणी इतक्या जणांचा करत नाही आहोत. पण सुधीर मुंगसे सर आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मी मधुराणीला विनंती करते की आपण आमचे सहनिर्माते सुधीर सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया, कारण ही मंडळी आपल्याला पडद्यावर दिसत नाहीत, त्यामुळे त्यांचा परिचय करून घेण्याची संधी फार कमी वेळा मिळते. सगळ्यांचे आभार. फोटो घेतला असेलच. अर्थातच पहिला भाग पाहण्याची उत्सुकता आहे, पण तत्पूर्वी आपण या मालिकेचं अतिशय दमदार असं जे शीर्षक गीत आहे, टायटल सॉन्ग आहे, त्याचा आनंद घेऊया. गीतकार मंदार चोळकर, संगीत आदर्श आणि उत्कर्ष शिंदे यांचं आणि स्वतः आदर्श शिंदे यांनी गायलेलं हे गाणं सध्या महाराष्ट्रभर गाजतं आहे. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमधली एक आवडती ट्यून म्हणून हे पुन्हा पुन्हा आपल्या समोर येणारं गाणं आहे आणि अतिशय तेजस्वी शब्द तेजस्वी पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. आनंद घेऊया. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे दला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली, समानतेचा ध्यास घेतला उडी, सुधारण्या समाज भिडेकली, ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी, हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, वंदन माझे, हो सावित्री आई. शक्ती देऊ नामा, सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे, सारी दुनिया कळली तेव्हा, पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. चंदन होऊन झिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी, बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळे आता संधी. कसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातुनी, तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल
आणि याचबरोबर आणखीन एक छोटीशी एव्ही आपण पाहणार आहोत, कारण ह्या मालिकेचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज आहे आणि आपली टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सावित्रीच्या लेकींना भेटते आहे आणि या मालिकेचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे त्याची ही छोटीशी झलक. आणि या निमित्ताने सावित्रीच्या लेकी व्यक्तही झाल्यात, तर त्याही कशा पद्धतीने व्यक्त झाल्यात तेही ऐकू. माझी खरी लेकती ती सत्यापुढे झुकत नाही. माझी खरी लेकती ती सत्यापुढे झुकत नाही. ती कोणत्याही बाबाकडे आधेडपणे माथा टेकत नाही. ती कोणत्याही बाबाकडे आधेडपणे माथा टेकत नाही. मला शिक्षण करायचं होतं, पण आई वडिलांनी माझं 10वीत असताना लग्न केलं. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. डोक्यावरती आडवं कुंकू लावणाऱ्या एका स्त्रीने उभ्या महाराष्ट्राला सरळ केलं आणि तिचं नाव आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आम्ही आमचं नाव आणि भारताचं नाव नोंदवलं आहे. कुछ नहीं था मेरा लेवल, लेकिन अभी ऐसे लोग वेट करते हैं. मुझे आपका ऐसा अपॉइंटमेंट चाहिए, करना है. सावित्री आई, सावित्री आई. परंतु असं म्हणतातच की प्रत्येक स्त्रीमध्ये सावित्रीसारखं संघर्ष करण्याची तयारी असते. सावित्री आई, सावित्री आई. सावित्रीबाई फुले यांच्या एक मार्गदर्शन, एक त्यांच्यावाला जे आपल्याला मिळालेलं प्रोत्साहन आहे, त्याच्यामुळे आज आपण महिला शिकत आहोत. पूर्वीच्या काळी मुलींचा बालविवाह होत होता, पण सावित्रीबाईंनी त्याच्यावरती बंदी आणली आणि सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाला सुरुवात केली. आज जर सावित्रीबाईंनी शाळा काढल्या नसत्या तर कोणत्याही मुलीला शिक्षण घेता आलं नसतं. पण तरीही ज्याच्यामध्ये सावित्री असते ती स्त्री कधी मागे राहूच शकत नाही असं मला वाटतं. तसे सावित्रीबाईंना सपोर्ट होता ज्योतिरावांचा, पण त्यांनी पण कधी मागं घेत नाही. लोकांचं हाल अपेक्षा सहन करून जशा त्या पुढे गेल्या तसं मीही माझ्या जीवनामध्ये मी पुढे गेली आणि तुम्ही पण तसे पुढे जा. सावित्रीला मी डायरेक्ट मैत्रीण केली माझी. आम्ही सावित्रीबाई फुले आमच्या मनात रुजवल्या आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो. एक वचन आहे स्वतःबद्दल आणि समाजाचे आपण काही ऋण लागतो त्याच्याबद्दल. आज जर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी आमच्यासाठी जर महिलांसाठी लढल्या नसत्या तर नाही आम्ही बाहेर पडलो नसतो. आज त्यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलोय आणि त्यांच्यामुळे आज उद्योग क्षेत्रामध्ये आणि शिक्षणामध्ये प्रत्येक कलागुणामध्ये आज लेडीज भरारी घेते ही फक्त सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. त्यांची गोष्टी सुनाना लगावी म्हणून लेकिन नो मी तुम्हाला बोलते. प्रत्येक स्त्रीमध्ये सावित्रीबाई फुले आहेत आणि मला वाटतं ही झलक पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की ही मालिका पाहिल्यानंतर काय घडू शकतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या मनातली ही सावित्री नावाची ज्योत आणखीन तेजाने झळाळून उठेल हे खरं तर या मालिकेचं प्रयोजनही असेल आणि यशही असेल. आणि ज्या सावित्रीचं दर्शन आत्ता आपण प्रोमोमध्ये घेतलं ती छोटी सावित्री, मी दक्षा शेट्टी हिला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर आमंत्रित करते. खूप खूप स्वागत.
खूप गोड दिसतेस. तुला कसं वाटलं? छान वाटलं. मला वाटतं ही अशी एक चुणचुणीत सावित्री प्रत्येक मुलीमध्ये दडलेली आहे आणि तिला एक वाट मिळावी यासाठी आपण सगळे झटत असतो, आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. या सगळ्या प्रयत्नांना ही मालिका अधिक बळ देईल अशी आशा व्यक्त करून या मालिकेतले सर्व कलाकार या सगळ्यांना मी इथे मंचावरती आमंत्रित करते आहे. मी नामावली वाचते आहे, पण जे उपस्थित आहेत त्यांनी कृपया आपणहूनही मंचावरती यावं. छोटे ज्योतिराव अर्जुन चौगुले, नेवसे पाटलांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील राजशेखर, सावित्रीच्या आई लक्ष्मीबाई चैत्राली गुप्ते, आद्याबाईंच्या भूमिकेत सविता मालपेकर, सगुणा आऊ. हे नाव घेताना मला खूप विशेष आनंद होतो आहे, कारण या मालिकेसाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे की फुले परिवारातल्या म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खापर खापर पंटी असणाऱ्या गार्गी फुले आपल्याबरोबर आहेत. अर्थातच निळूभाऊंचा अभिनयाचा वारसा तर त्या चालवता येतच, पण त्याचबरोबर हा एक वारसा ज्योतिरावांकडून मिळालेलाही आपण सांभाळलेला आहे. गंगाधर शास्त्रींच्या भूमिकेत महेश कोकाटे, गोपिकाबाई लीना दातार, गोविंदराव रमेश रोकडे, चिमणाबाई मृणालिनी, राणोजी फुलेंच्या भूमिकेत रवींद्र कुलकर्णी, राणोजींची बायको रखमाबाई दीप्ती सोनावणे, राजाराम फुले यांच्या बायकोच्या भूमिकेत डॉक्टर पूजा सुरेश आणि राजाराम फुलेंच्या भूमिकेत अजय तपकिरे, महादूच्या भूमिकेत विठ्ठल कटके, शास्त्री सुनील गोडबोले, शास्त्रीणबाई आदिती बर्वे, पंतोजी अमोल बावडेकर, पंतोजींच्या बायकोच्या अर्थात कमळाबाईंच्या भूमिकेत भाविका निकम, सावित्रीचे भाऊ सदाशिव मन पाटील आणि सखाराम वेद, रमाच्या भूमिकेत निधी रासने, राधाच्या भूमिकेत प्रणवी महाजन, नायगावच्या शिष्यगणांपैकी श्याम मोहिते आणि हरिहर म्हैसकर, पुण्याचे शिष्य अमोल ओळीतकर आणि राहुल सातवीकर, मोरोपंतांच्या भूमिकेत श्रेयस वैद्य आणि सदा गोवंड्यांच्या भूमिकेत दीपक कदम. आणि अर्थातच सावित्री आई आणि महात्मा ज्योतिराव फुले. मी मधुराणी आणि फोटोसाठी सॉरी तुम्हाला त्रास देते 2-3दा यायचा, पण आता कदाचित भूमिकांच्या नावांवरून तुम्ही अंदाज बांधत असाल. जसजशी मालिका आपल्याला उलगडत जाईल तशा सगळ्या भूमिकांचा परिचय आपल्याला होणार आहेच, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण हे सगळे असे मातब्बर कलाकार आहेत ज्यांना विविध भूमिकांमधून आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे, पण एक नवी ओळख या मालिकेच्या माध्यमातून या भूमिका त्यांना नक्कीच मिळवून देणार आहेत. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि यानंतर मी अधिक प्रतीक्षा ताणली तर तुम्ही नंतर मला दोष द्याल, त्यामुळे अजिबात मी असं काही करणार नाही आहे. या मालिकेच्या यशामध्ये इतक्या सगळ्या जणांचा समावेश आहे, त्या सगळ्यांना तुमच्यासमोर आणणं हेच खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रयोजन होतं. आणि आता आपण मालिकेचा पहिला भाग पाहणार आहोत. 5 जानेवारी रोजी जी मालिका आपल्या भेटीला येते आहे, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. रोज संध्याकाळी 7:30 वाजता या मालिकेचा आनंद आणि आस्वाद आपण घेणार आहोत. पण आत्ता आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आधी आपण हा भाग पाहूया, सुरुवात करूया.